नमस्कार, मी स्नेही. 1 एप्रिल पासून क्रेडिट कार्डशी संबंधित काही मोठे बदल होऊ शकतात. आयकर विभागानं नवीन इन्कम टॅक्स रूल्स 2026 चा ड्राफ्ट जारी केलाय. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर जुने नियम बदलून हे नवीन नियम लागू होतील. या नव्या नियमांमध्ये क्रेडिट कार्ड बाबत 5 मोठे बदल आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खर्चावर आणि टॅक्सवर होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रेडिट कार्डवरील मोठ्या व्यवहारांवर आता कडक नजर असेल. वर्षभरात 10 लाखांपेक्षा जास्त खर्च किंवा 1 लाखांपेक्षा जास्त कॅश पेमेंट केल्यास त्याची माहिती थेट आयकर विभागाला दिली जाईल. म्हणजे मोठे खर्च आता रडारवर राहतील. यानंतर आणखीन एक महत्वाचा नियम, तो म्हणजे पॅन कार्ड बनवताना क्रेडिट कार्ड स्टेटमेंटही ऍड्रेस प्रूफ म्हणून चालणार आहे. फक्त ते 3 महिन्यांपेक्षा जुनं नसावं. तसंच आता इन्कम टॅक्सही क्रेडिट कार्डनं भरता येऊ शकतो, पण त्यावर अर्थातच काही चार्जेस लागू शकतात. कंपनीनं दिलेलं क्रेडिट कार्ड जर तुम्ही वापरत असाल तर काही खर्च सॅलरी सोबत मिळणारा फायदा मानून त्यावर टॅक्स लागू शकतो. मात्र ऑफिससाठी केलेले खर्च हे करमुक्तच राहतील. हाही एक महत्वाचा बदल आहे. आणि त्याही नंतर आणखीन एक महत्वाचा बदल म्हणजे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी आता तुम्हाला पॅन देणं बंधनकारक होणार आहे. एकूणच काय, रोजच्या छोट्या खर्चावर काही फरक पडणार नाही, पण मोठे व्यवहार, कॅश पेमेंट्स आणि कार्डची नोंद आता जास्त कडकपणे तपासली जाईल.